बघू शकता आता आपण आता जाली खेचलेली होती, त्यामध्ये आपल्याला भरपूर शिंगालेले आहेत बघा. एका टायमाला ह्याच्यापेक्षाही जास्त येतात, पण या टायमाला आपल्याला एवढे शिंगाल आलेले आहेत. गैस बघा कशा प्रकारे आपल्याला शिंगाळे भेटलेले आहेत बघा. असं भरपूर शिंगाळे आहेत आपल्याकडे, तुम्हाला दाखवते बघा. पूर्ण बकेटमध्ये आपल्या शिंगाळेच आहेत, मोठे मोठे. आता बर्फात मारायला लावलेले आहेत आणि ते शिंगाला जी माती वगैरे होती ते आपण काढलेले, साफ केलेले आहे आणि आता बर्फ घेऊन आलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी आता सध्या चाललेला आहे आपल्या शिंगाळ्याची मासेमारी करायला. आणि कालच्या दिवसात भरपूर आम्हाला टब भरून पूर्ण शिंगाळे वगैरे भेटलेले होते. तुम्हाला मी आज दाखवणार आहे कशाप्रकारे आम्हाला शिंगाळे वगैरे भेटतात. तर आपण एकच जाळी घेऊन गेलेले होते काल. तर गाईज आपण काल एकच जाळी घेऊन गेले होते. आजसुद्धा एक जाळी आपण ती पाटलेली होती, तीच आपण आता परत घेऊन चाललेले आहेत. तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपल्या जाळी पूर्ण शिंगाळ्याने भरते. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवतो. आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज आपण आता निघालेलेच आहेत. पप्पा आता मागे आहेत माझ्या, ते चाललेले आहेत समुद्रावर. आणि आता आपण समुद्रामध्ये जाळी वगैरे टाकणार आहेत. पाण्याला भरपूर जोर आलेला आहे, म्हणजेच आपल्याला मासलीसुद्धा भेटणार आहे. कारण की काल रात्रीच्या टायमाला भरपूर भेटलेली होती. तर आता मी दाखवतो कशाप्रकारे आपली जाळी भरते पूर्ण शिंगाळ्यानी. चलो. जसं तुम्ही बघू शकता पप्पा आता समुद्रावर आहे बघा. आता जाळी पप्पा टाकून आलेले आहेत आणि कशाप्रकारे आपल्याला शिंगाळे भेटतात ते तुम्हाला दाखवतात. जाळी खेचायलाच लावलेली आहे बघा. पूर्ण आपली जाळी पूर्ण आता पूर्ण भरलेली आहे, कारण की इथून मला असं वाटते तुम्ही बघू शकता पूर्ण आपली जाळी भरलेली आहे शिंगाळ्यांनी बघा. भरपूर सारे शिंगाले आपल्याला आलेले आहेत बघा. कशाप्रकारे आपली जाळी बघा खेचून आणलेली आहे पप्पानी. कडक काम 25 खतरनाक. जसं तुम्ही बघू शकता आपल्याला आता सध्या पहिल्याच जाळीमध्ये किती शिंगाले आलेले आहेत. आता आपण फर्स्ट टाइम टाकलेली होती. आता तुम्ही समोर पण बघू शकता आपल्या बोटीची फक्त लाईट येते आणि पप्पासुद्धा गेलेले आहेत समोर बघा. आणि आपल्याला पहिल्याच जाळीमध्ये मस्त असे शिंगाळे आले आहेत, पूर्ण जिवंत शिंगाळे आहेत बघा. 10-15 शिंगाळे एकाच जाळीमध्ये आपल्याला आले आहेत. आता जाळी आपली पुन्हा टाकलेली आहे. बघा शिंगाळे वगैरे आलेले आहेत भरपूर. आणि आता आपण दुसऱ्यांदा परत तीच जाळी उचललेली आहे, साफ केलेली आहे आणि परत पप्पा गेलेला आहे समुद्रामध्ये टाकायला. रात्रीचं आता तुम्ही बघू शकता 8:30-9 वाजलेले आहेत. आणि आत्ता आपण दुसरी जाळी खेचणार आहेत, म्हणजे टाकलेली आहेत जाळी. आता पप्पांनी मला दिसते इकडून, तुम्हाला अंधारात दिसणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला दाखवेल नंतर जाळी खेचणार. आता तुम्हाला दाखवतो दुसऱ्या टायमाला आपल्याला किती शिंगाले येतात ते. चला दाखवतो, कारण पप्पा त्या साईडला गेलेला आहे दुसऱ्या साईडला. तर तिकडे मी जाऊन तुम्हाला आता दाखवतो. गैस तुम्ही बघू शकतात पप्पा आता पाण्यामध्ये आपली जाळी वगैरे टाकलेली आहे बघा. कशाप्रकारे आपली जाळी आता खेचणार आहे पप्पा, तुम्हाला दाखवतो किती आपल्याला शिंगाळे येतात या जाळीमध्ये सुद्धा. तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे जाळी खेचतात आहेत पप्पा. बघा आता जाळी वरती घेऊन येतील तेव्हा तुम्हाला दाखवतो किती आपल्याला शिंगाळे वगैरे लागलेले आहेत. जसं तुम्ही बघू शकता आता आपल्या ह्या जाळीमध्ये सुद्धा 10-12 शिंगाले आलेले आहेत. हे बघा पप्पा कशा प्रकारे काढतोय. भरपूर आपल्याला यामध्ये सुद्धा आलेले आहेत. आता सध्या कमी आलेले आहेत आपल्याला शिंगाळे. तुम्ही बघू शकता पूर्ण जिवंत शिंगाळे आहेत बघा. एका साईडला 2-2, 3-3 सुद्धा आलेले आहेत. तर तुम्ही आता बघू शकतात आपली 2 वेळा आपण जाळी टाकलेली होती, त्यामध्ये आपल्याला बघा भरपूर सारे आपले शिंगाले आलेले आहेत. आणि आपली बालदी अर्धी झालेली आहे, म्हणजे जे आपण बकेट वगैरे आणलेले आहे ते अर्धी झालेले आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण शिंगाळे वगैरे पूर्ण जिवंत आहेत.
आणि आपले मोठे मोठे साईजचे आपल्याला शिंगाला आलेले आहेत आज. काल छोटे साईजचे होते आणि आज मोठ्या साईजचे आपल्याला शिंगाला आलेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता आतमधल्या साईडला सुद्धा भरपूर असे शिंगाले आहेत. तुम्हाला दाखवतो आता. गैस बघा कशा प्रकारे आपल्याला शिंगाळे भेटलेले आहेत. बघा असं भरपूर शिंगाळे आहेत आपल्याकडे. तुम्हाला दाखवते बघा पूर्ण बकेटमध्ये आपले शिंगाळेच आहेत मोठे मोठे साईजचे. पेट्टे मधीन चला काय आता हे शिंगाळे वगैरे काढून घेतो पटापट तुम्हाला दाखवतो. गैस तुम्ही आता बघू शकतात कशा प्रकारे आपल्याला ह्या जालीमध्ये शिंगाला आलेले आहेत. हे बघा आपली बॅटरीसुद्धा आता चार्जिंग कमी झालेली आहे बॅटरीची. आणि तुम्ही बघू शकता आता आपण आता जाली खेचलेली होती त्यामध्ये आपल्याला भरपूर शिंगालेले आहेत. बघा एका टायमाला ह्याच्यापेक्षाही जास्त येतात पण या टायमाला आपल्याला एवढे शिंगाले आलेले आहेत. आणि आपली बकेटसुद्धा हलवलं आता भरत चाललेली आहे. तुम्ही बघा आता आपण जालीतून सर्व शिंगाळे वगैरे काढलेले आहेत. त्याचे काटे वगैरे आपण पूर्ण मोडलेले आहेत. हे बघा म्हणजे काटे वगैरे तोडलेले आहेत साईडचे. तुम्ही बघू शकता सर्व जे शिंगाले आहेत त्यांचे काटे आपण मोडलेले आहेत. तुम्ही बघू शकता काटे वगैरे आपण तोडलेले आहेत. तर गाईज आता हे सुद्धा शिंगाळे आपण बालदीत टाकून घेऊया पटापट कारण आपल्याकडे टाईम नाही तेवढा. जसं तुम्ही आता बघू शकतात आपल्याला किती शिंगाळे झालेले आहेत. आपण 4 वेळा आता जाळी टाकलेली होती आणि त्यामधून आपल्याला आता आपली बकेट पूर्ण भरलेली आहे. आणि आता लास्ट टाइम आता पप्पा टाकायला गेलेले आहेत जाळी. तुम्हाला दाखवतो आता शेवटच्या जाळीमध्ये आपल्याला किती मासले वगैरे येते. टॉर्चला काय होते ते बघा मध्ये टॉर्च चालू होते बंद होते ते काहीतरी भलतंच चालू आहे. जायचं चला दाखवतो आता शेवटच्या जाळीत किती आपल्याला मासले वगैरे येतात. जसं तुम्ही बघू शकता आता सध्या आपली बकेट वगैरे भरपूर वजन झालेली आहे. आणि पप्पा आता येतो तर समोरून बघूया काय आलं आपल्या जाळीमध्ये. जसं तुम्ही बघू शकता आपल्याला भरपूर असे आलेले आहेत. अजून शिंगालेले आपली बॅटरीसुद्धा संपलेले आहेत. तुम्ही बघू शकता 0% उरलेले आहे. आणि यामध्ये सुद्धा आपल्याला आलेले आहे शिंगाले. बघा गाईस तुम्ही आता बघू शकता आपली बालदी पूर्णपणे भरलेली आहे. हे बघा पूर्णपणे आपली बकेट वगैरे भरलेली आहे. या बकेटमध्ये काही जागा नाही उरलेली आहे आपली मासे ठेवायला. तर आता आपण घरी निघणार आहेत म्हणजे आपली बकेट पूर्ण फुल झालेली आहे शिंगाल्याने पूर्ण भरलेले आहे. त्यासाठी आता आपण घरी चाललेले आहेत. आता मी घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपण जेव्हा टपामध्ये आपण दुसऱ्या बालदीमध्ये वगैरे काढणार आहे शिंगाळे तेव्हा दाखवतो आपल्याला पूर्ण शिंगाले किती भेटलेले आहेत. तर चला आता निघतो घरी कारण आता 11 वाजलेले आहेत. आपण 7:30-8 वाजता काहीतरी आपण आलेले. आता 11 वाजलेले आहेत 11:15 वाजलेले आहेत. तर आता जाऊया घरी पटापट कारण बर्फात वगैरे मारायचे आहेत मासले वगैरे कारण उद्या मार्केटमध्ये न्यायचे मासली. तर चला काहीच घरी दाखवतो आता किती मासले आपल्याकडे. तर काहीच जाळीला काल आपला पप्पा समुद्रामध्ये गेलेले आणि पप्पा जाळी टाकवताना बाहेरच्या साईडला गेले म्हणजे पोहत बाहेर गेलेले. आणि जवळच्या साईडला आपण तुंबरे वगैरे बांधलेलं होतं म्हणजे थर्माकोल वगैरे बांधलेला होता. तर तो थर्माकोल त्या जाळीचा निघून गेलेला आहे आणि आपली जाळीसुद्धा गेलेली आहे पाण्यामध्ये. आता एवढ्या अंधारामध्ये आपली जाळीसुद्धा दिसत नाही कुठे आहे काय. आता पप्पा पाण्यामध्ये शोधतात म्हणजे पाण्याचा वेगसुद्धा एका साईडला जातोय त्या साईड. आता आपली जाळी जी आहे तीसुद्धा गेलेली आहे. आता बघूया भेटते का पप्पा शोधतो आहेत पाण्यामध्ये. आणि आपली बॅटरीसुद्धा संपलेली आहे तर आपल्याला काय समजणार नाही इकडे. तर बघूया आता आपली जाळी वगैरे भेटते का आपल्याला. तर काय तुम्ही बघू शकता आता आपली शिंगाळे वगैरे पूर्णपणे आता बर्फात मारायला लावलेले आहेत. आणि ते शिंगाळ्याला जी माती वगैरे होती ते आपण काढलेले साफ केलेले आहे. आणि आता बर्फ घेऊन आलेला आहे मी. तुम्ही बघू शकतात पूर्ण आता बर्फ मारायला लावला आहे आपल्या माशांना. पूर्ण भरलेला आहे आपलं थर्माकोलची साईज पण तुम्ही बघू शकता मोठी आहे बघा गाईस. तर आजच्यासाठी एवढंच. चला गाईस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.
तो चलो मिलते हैं, बाय बाय।